नमस्कार मंडळी. तर मी आज आहे ना तुम्हाला वटपौर्णिमेला मी कसा मेकअप लुक केलता तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर एकदम कमी प्रोडक्ट 4-5 प्रोडक्ट मध्ये आपण करू शकतो ह्या हिशोबाने आणि एकदम कमी वेळात. तर आता मी इथं साडी वगैरे तर घालून घेतलेली आहे आणि चांगला फेस वॉशनी आपलं तोंड चांगलं धुवून घेतलंय मी. आणि आता इथं बर्फ आहे ना तो मी 2 मिनिटात बर्फ फिरवला चेहऱ्यावरती, कारण मला ना असे खड्डे वगैरे येत ना जरा चेहऱ्यावरती आणि एकदम पिंपल्स पण आलेत. तर त्यामुळं मग मी चांगलं पहिलं आईजनी मसाज केला चांगला चेहऱ्यावरती आणि मग 2 मिनिटानंतर मॉइश्चरायझर घेतलं मी लावायला. तेच माझं नेहमीच असतं ते पॉन्ड्सचं, तुम्हाला तर माहिती आहे. आता ते मला बऱ्यापैकी सूट होतं, पण थंडीत मी बदलते. तर आता त्याने पण चांगलं मी मसाज करून घेतला आणि आता लिप बाम लावते. लिप बाम अगोदरच लावते 5-10 मिनिटं, नंतर मग लिपस्टिक कशी त्याच्यावरती व्यवस्थित बसते पण आणि जरा आपले लिप्स थोडेसे मॉइश्चरायझर पण होतात, त्याने जराशी ग्लो पण येतो म्हणून. आणि तसं पण कधी कधी काही काही लिप ग्लोस वगैरे ते लावतात, पण मी नाही लावत. तर इथं आता सगळं झाल्यावरती आपलं स्किन केअर जे आहे ना, पहिलं फेस वॉश, परत मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन, ते पहिलं ते करून घ्यायचं. आणि प्रत्येक प्रोडक्ट लावल्यावर ते मध्ये 1 किंवा 2 मिनिटाचा गॅप घ्यायचा. आता मी फॅन चालू ठेवलेला आहे वरती, त्यामुळं. आणि कसं ना ते प्रोडक्ट सुकले पण पाहिजे, असं लगेच पटापटा पटापटा थापायचे नाही. आता इथं मी लावते सनस्क्रीन. दिवसा आहे म्हणून, रात्रीचा असेल तर मग रात्रीच्या मेकअप लुकला काही सनस्क्रीनची गरज नाही आणि बऱ्यापैकी सनस्क्रीन जास्त लावायचं, कारण आता उन्हाळा आहे म्हणून. आणि जरा थंडी वगैरे असली ना पावसाळ्यात, मग त्यात थोडंसं त्याचं प्रमाण कमी केलं तरी चालतं. आणि हाताला पण कधीतरी लावते मी, जास्त उरलेलं दिसलं मला तर, नाहीतर हातांना केवढं लावलं जात नाही माझ्या. आणि आता हे मानाला वगैरे, कारण मग काय होते कधी कधी मानाला आपण लावत नाही ना, तर आपली मान आणि चेहरा वेगळा दिसतो. आणि मध्ये लाईट गेली होती तेव्हा मी आपला हा फॅन घेतला सगळं सनस्क्रीन लावल्यावरती, जरा ते सुकण्यासाठी. आणि आता करूया आपण सुरुवात मेकअपला. तर हे मी प्रायमर घेतलंय, माझ्याकडे फिटमीचं प्रायमर आहे. तुमच्याकडे जे प्रायमर असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि हा ब्युटी ब्लेंडर मी अगोदर पाण्यात भिजवून चांगला पिळून ठेवलेला आहे, आता त्याचा यूज होणार आहे म्हणून पुढं. आणि प्रायमर प्रायमर हे लावायचंच बरं का, कारण त्याने चांगलं असं केनवासचं काम होतं, स्किनला लई प्रॉब्लेम नाही होत. एक तर माझी खरं खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे, त्यामुळे प्रायमर तर मला लागतंच. आणि आता स्किन केअर झाल्यावरती मेकअपचा पहिला प्रायमर, आणि ते पण मी चांगलं सुकून देते फॅननेच, कारण आता लाईट गेली म्हणून मग हा छोटा फॅन आहे माझ्याकडं, तर त्याचा मला चांगला यूज झाला. म्हटलं चला, सही मागत होती पण तिला म्हटलं नको नको थांब, माझं हे सुकू दे. कारण प्रायमर वगैरे कसं जेल बेस असतं ना, ते थोडंसं ओलच राहतं. मग ते चांगलं सुकल्यावरती आता आपण फाउंडेशन लावणार आहे. तर तुम्हाला माहिती, मी भरपूर माझ्या व्हिडिओमध्ये दाखवले फेसेस कॅनडाचं माझ्या आहे. त्याच्यात म्हणजे SPF पण आहे, मॉइश्चरायझर पण आहे, प्रायमर पण आहे. 3 in 1 आहे ते. आणि बऱ्यापैकी त्याच्यात म्हणजे भरपूर आहे बरं का. मला 400 का किती तर रुपयाला बसलेलं, ऑनलाईन घेतलेलं मी माझ्या स्किन टोन नुसार. आणि त्याच्यात नाही स्विस ब्युटीची हे स्ट्रोक क्रीम, याने खरं छान ग्लो येतो बरं का. तर मी त्यात आता हे दोन्ही पण मिक्स करून घेणार आहे. पहिला असं हातावर डायरेक्ट तोंडावरती नाही लावायचं, आणि आता असं टॅप टॅप करूनच ते पूर्ण ब्युटी ब्लेंडरने मी हे करणार. तर त्याच्या अगोदर बघा असं थेंब 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 आपण कसं लावतो, असं थोडं 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 टिपके टिपके पूर्ण चेहऱ्यावरती देऊन झाले ना, तर मानावरती पण द्यायचे, म्हणजे सगळं सेम दिसण्यासाठी. आणि घेताना खरं थोडंसंच घ्यायचं अगोदर. आता हे माझ्याकडून जरा नेहमीपेक्षा थोडंसं जास्त झालंच होतं बरं का. काय जास्त झालं तरी काय हरकत नाही, फक्त काय होतं ते ब्लेंड करायला थोडासा जास्त टाइम लागतो. आता मी ब्युटी ब्लेंडर घेतलाय आणि आता टॅप टॅप करणार आहे, असं ओढायचं नाही, असं टॅप 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 टॅप, त्यानेच पूर्ण व्यवस्थित बसतं बरं का. बघा आता मी कसं असं उचलून उचलून हळूहळू हळूहळू असं आपण टॅप 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 करतो ना, तर तसंच ते पूर्ण स्किनवरती तसं करायचं. आणि ते ब्लेंड होणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे मला पण ह्या गोष्टी बघून आणि मी 1-2 वेळा केला, त्याच्यामुळे मला म्हणजे समजलं, नाही तर मग मला पण काही एवढं माहित नव्हतं. म्हणून म्हटलं की चला एक व्हिडिओ बनवूयात. तर बघा पूर्ण ब्लेंड करायला किती वेळ लागू दे, पण करायचंच. मी पहिलं काय करायची, बोटाने करायची, पण बोटाने मला एवढं काही हे नव्हतं वाटत, पण याने बघा खूप चांगला फरक पडतो बरं का.
एकदम स्किन आहे ना बघा, एकदम इव्हन दिसते. कुठं असं जास्त असं पॅची पॅची नाही दिसत, एका ठिकाणी जास्त किंवा एका ठिकाणी कमी, असं काही नाही. पूर्ण असं केसांच्या कडेने पण व्यवस्थित लावून घ्यायचं, कानाला पण. आणि ते असतं ना ब्युटी ब्लेंडर मध्ये, त्याच्यातच असं कानाला वगैरे सेपरेट घ्यायची काहीच गरज नाही, कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी राहतं. मान वगैरे सगळं व्यवस्थित, आणि एकदम बघा एकदम प्लेन अशी स्किन होते. आणि बघा किती ग्लो आलाय. मगाशी तुम्ही बघितले असेल ना, आता बघा. आणि आता मी कन्सिलर घेतेय माझ्या स्किन टोन नुसार. आणि कन्सिलर ना जरा थोडेसे डार्क सर्कल आहेत म्हणून. आणि तसे पण मला पिंपल्सचे आता मध्ये आलते भरपूर, तर ते गेले. ते पण त्याचे स्पॉट जे आहेत ना ते फेंट झालेले आहेत, पण आहेत जरा बऱ्यापैकी. मग तिथं तिथं जिथं स्पॉट दिसतात ना थोडेसे, तर तिथं मी कन्सिलर लावलंय. आणि ते पण ब्युटी ब्लेंडरने असं टॅप टॅप करूनच घेणार आहे मी. आणि बघा, तुम्हाला एका डोळ्याला केल्यावरती लगेच समजत असेल दुसऱ्या डोळ्याचा फरक. असं डोळे झाकून वगैरे पूर्ण खरं. आणि ना हेच करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण असं ते टॅप करून पूर्ण त्याच्यात मर्ज होणं, तेच यानेच मेकअप जास्त वेळ टिकतो. आणि बघा आता सगळं मी व्यवस्थित टॅप करून घेतले, कन्सिलर पण. आणि कन्सिलर झाल्यावरती ना ज्या ज्या ठिकाणी कन्सिलर लावला आणि तिथे लूज पावडर लावते मी. आणि जरा थोडीशी जास्त लावायची लगेच, कारण ना मग ते बघा कधी कधी आपल्याला असं वाटतं रेषा पडल्यात मेकअपच्या, लाईन वगैरे असतात अशा, तर त्याने पडत नाही. तर पावडर जिथं जिथं कन्सिलर लावलं आणि तिथे लगेच पावडर लावायची, लूज पावडर. कॉम्पॅक्ट असेल तर लावू शकतो, माझ्याकडे आहे पण मी लूज पावडरच लावते. आणि 2 मिनिटं जरा ठेवते ती पावडर. आणि मग तेवढ्याच पावडर मध्ये एक्स्ट्रा पावडर नाही घेतली मी परत. मग त्याच पावडर मध्ये असं, आता काय झालं ते पापण्यांना वगैरे जरा जास्त लागले म्हणून मग ते नंतर, तसं पण मी लिप बामने ते काढत असते. मस्करा वगैरे नाहीये, मला लावताच येत नाही. मी आपलं सिम्पलच मेकअप करत असते एकदम कमी प्रोडक्ट मध्ये. तर बघा आता पावडर लावून झालेली आहे. आणि माझ्या बर्वाची लिपस्टिक आहे ना, त्याच लिपस्टिकने मी आय मेकअप पण करते. आणि त्या लिपस्टिकची शेड छान आहे, अशी मस्त मरून, अशी मरून कडे जाणारा थोडासा कलर आहे. आणि आय मेकअपला छान वाटते ती अशी. मी दरवेळी त्यानेच आय मेकअप करते बघा. ही ती लिपस्टिक आहे. आणि छान आहे बरं बर्वाचे पण प्रोडक्ट. आणि फक्त बोटानेच असं थोडस खाली ना, असं पूर्ण बघा हे असं करून घेते. आणि छान वाटतं ते. बघा डोळे किती छान दिसतात त्याने. आणि माझ्या साडीला पण मॅच झाले. आणि तेच ब्लश म्हणून पण लावते. तर बरोबर असं डोळ्यांच्या खाली आणि कान जिथं संपतो ना तिथून असं थोडस बोटाने जरा, फक्त जास्त नाही लावत. रात्रीची वेळ असली का जरा जास्त ब्लश छान वाटतो. आणि पावडरचा ब्लश जर असेल ना, तर तो सगळं म्हणजे नंतर लावायचा, पर सगळा मेकअप झाला ना मग नंतर. पण मग मी आता हा माझा कसा लिपस्टिकचा आहे म्हणून, तर याने ब्लेंडरनेच मी पुन्हा असं खालून वरती केलं का तो व्यवस्थित तिथं सेट होऊन जाते. तुम्ही कोणती पण लिपस्टिक घेऊ शकता. म्हणजे कमी प्रोडक्ट मध्ये आपला मेकअप होऊन जातो. आपल्याला काय मग काय कसं आय शॅडो पॅलेट राहतं, माझ्याकडे पण आहे, पण मला ते नाही आवडत आहे. तर हे माझ्याकडे ना हायलायटर आहे. तर तेच मी थोडस इथं डोळ्यांच्या वरती ते पण लावते. शिमरी त्याची शेड आहे ना, ती नाही का शिमरी असते, थोडीशी चमकी छान वाटते त्याच्यामध्ये. म्हणून मग मी नंतर ती पण डोळ्यांना अशी मध्ये लावते. आता मला मस्कारा आणि आयलाइनर हे लावता येत नाही, आणि ते जर लावलं ना खरंच डोळे खूप छान दिसतात. पण मला शिकायचंय, ते पण मी आता ट्राय करणारच आहे. आणि असं नाकावरती पण लावते, जेणेकरून थोडस कसं हायलाइट होतात काय काय पॉइंट ना म्हणून. आणि थोडस आपलं हनुवटीच्या खाली, ओठांच्या वरती, थोडस फोरहेडला असं नॉर्मल नॉर्मल छान वाटतं मग ते. आता इथं ब्लश झालाय ना, ब्लशच्या वरतीच मी हायलायटर लावणार आहे. आणि ते थोडंसच घ्यायचं, कारण खूप चमकी चमकी लय ते पण चांगलं नाही वाटत आहे. बघा इथं दोन्ही साईडला पण लावते मी. आणि हे डोळ्यांसाठी पण, म्हणजे त्याने डोळ्यांवरती पण जास्त लावलं तरी होतं. काय काय डोळ्यांच्या कोपऱ्यांना पण लावतात हायलायटर, पण मी नाही लावला. आणि मग नंतर घेतली पेन्सिल. पेन्सिलने पहिले ना लिप्सची बॉर्डर करून घेते, जेणेकरून लिपस्टिक थोडीशी व्यवस्थित लावता येईल. नाही तर मी पहिले तशीच लावायची, पण आता हे लावल्यावर मला समजायला लागलं की नाही, ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहे. आणि ही माझी फेसेस कॅनडाचीच लिपस्टिक आहे. पण छान आहे ही, मस्त आहे. मी ते डायरेक्ट सेटच घेतला होता बघा. आणि लिप बाम लावल्यामुळे अगोदरच जरा होठ बघा असे छान नरिश झाले ना, तर लिपस्टिक पण अशी छान दिसते. ऑलमोस्ट आता आपला मेकअप रेडी आहे.
तर बघा कसं वाटलं मला नक्की सांगा. आता मी काय करते, पूर्ण ज्वेलरी वगैरे घालते. नाही त्याच्या अगोदर सेटिंग स्प्रे सगळं झाल्यावरती मेन सगळ्या गोष्टी सेट होण्यासाठी सेटिंग स्प्रे खूप महत्वाचा आहे. तर तो पहिला असा हलवून घ्यायचा आणि चेहऱ्याच्या असं लांबून डोळे बंद करून आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आणि चांगला सुकून द्यायचा 2 ते 3 मिनिटं. याने आपला मेकअप थोडाही कुठंही हालत नाही. मी हे 2-3 वेळा यूज केलं. इथून मागे नव्हतं मी यूज करत, पण आता मला 2-3 वेळा यूज केलं तर समजलं की खरंच सेटिंग स्प्रे पण खूप महत्वाचा आहे. तर मी ज्वेलरी घालते आता. तर बघा मी रेडी आहे आता वटपौर्णिमेसाठी. तर असा माझा सिंपल आणि घरगुती छान एकदम कमी प्रोडक्ट मध्ये मी लुक तयार केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि वटपौर्णिमेचा व्हिडिओ पण पटकन येणार आहे. तर तो पण पाहायला विसरू नका. बाय बाय.